आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही चॅनल, जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. स्तुती करतो, प्रभूला महिमा देतो आजच्या दिवसाबद्दल. बरेच लांबून लांबून लोक या ठिकाणात आले आणि मला आनंद वाटतो की बांद्रा कुठून आले तुम्ही आंटी? नेरो नेरो ते शुक्रवारीच त्यांना असं वाटलं की शुक्रवारी प्रेयर आहे, परंतु बांधकामामुळे आपण कॅन्सल केली. परंतु त्यांची साक्ष मी ऐकली. म्हटले की इकडं येण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते, परंतु चर्चचं बांधकाम चालू आहे आणि मग सगळे देत आहेत, तर मला पण काहीतरी हालचाल केली पाहिजे. आणि मग त्याने आपल्या गळ्यातलं गहाण ठेवलं आणि चर्चसाठी डोनेशन घेऊन आलेत. मी अजून बघितलं नाही, मला वाटते 50,000-1,000च्या आसपास काहीतरी असतील. किती असतील माहीत नाही, पण जे त्यांचं आहे प्रभू त्यांना आशीर्वाद देणार आहे 100%. देवाला फक्त अंतःकरण लागतं. जर तुमचं अंतःकरण प्रभूला तुम्ही दिलं ना, आणि देव कधी कुणाच्या ऋणात पण राहत नाही. मी ते एक एक गोष्ट बोलत होते तर मला आश्चर्य वाटत होतं. त्या ठिकाणी मला एक घर माझं तयार होणार आहे, परंतु ते घर तयार झाल्यावर ज्या चर्चला ते जातात ते म्हटले की पास्टरला जिथं राहतात आणि आमचं चर्च पण शाळेमध्ये आहे. आणि मग माझं ते घर तयार झालं ना, मी ते विकणार आहे आणि पास्टरसाठी तिथं चर्च व्हावं अशी माझी त्या पैशातनं अपेक्षा आहे. मी चकित झालो. घरामध्ये फक्त तेच एक विश्वासणार आहेत. त्यांची मुलं विश्वास ठेवत नाहीत, परंतु ते म्हटले मी सगळं सोडेल पण येशूला सोडणार नाही. जर देवावरती प्रेम करायला शिकला ना, तर मला असं वाटतं की जगामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट मी शिकलो. हां, किती शिक्षण घ्या, PhD करा, डॉक्टरेट करा, काय करायचं ते करा, सगळं ज्ञान एका दिवशी सॅच्युअर होतं, एका ठिकाणी येऊन थांबतं आणि त्याच माणसाला कळतं की अरे फक्त देवच आम्हाला वाचवणार आहे, नाही का? असं जर तुम्ही त्या TV ला बघितलं ना, तर जगाची परिस्थिती झाल्यावर ते सगळं येऊन मग म्हणतात असं 6,000 वर्षापूर्वी यांच्या धर्मग्रंथामध्ये लिहून ठेवले त्याची सारखी आता परिस्थिती झाली. मग आम्ही एवढे दिवस ओरडून हेच सांगतो ना, पण तुम्हाला ज्यावेळेस काहीतरी जगाच्या घडामोडी घडल्यावर देवाच्या वचनाकडे यावं लागतं. परंतु आम्ही नेहमी देवाच्या वचनामध्ये राहावं सतत. आणि जेवढं तुम्ही देवाच्या वचनामध्ये राहाल तितका तुमचा उत्कर्ष होणार आहे. हे वचनात लिहिले बरं का. देव आपल्या अभिषिक्तांचा उत्कर्ष करतो. सगळ्याला वाटतं की आमची प्रगती व्हायला पाहिजे, आहे त्या परिस्थितीमध्ये कोणालाच राहूशी वाटत नाही. सगळ्यांना वाटतं स्थिती बदलावी. परवा एकाने फोन केला आणि सांगितलं की अनेक वर्ष एक गोष्टीसाठी मी स्ट्रगल करत आहे. टॅबलेट्स घेतो, त्या टॅबलेट्स घेतल्यावर मला काही काळ बरं वाटतं, पण त्याच्यानंतर माझ्या अंगाला फोड येतात, मग खपले आणि खवल्याचं सगळं अंग झालेले, सगळ्या अंगावरती खवले. आणि कोणत्याच मेडिसिन या माझ्या शरीरावरच्या खवल्या काढू शकत नाही. सारखं पडतात, सारख्या येतात, सारख्या पडतात, सारख्या येतात आणि सगळ्या शरीरावरती फोड येतात. हताश निराश ती व्यक्ती झाली. त्यांना असं वाटलं की आता करावं तरी काय, सगळे डॉक्टर झाले, सगळे प्रयत्न झाले, आता कोण यातनं मला सुटका देणार. पण त्यांनी ते यूट्यूबला साक्षी ऐकल्या होत्या, बऱ्याच गोष्टी त्यांनी पाहिल्या. देव चमत्कार करतो, एक ट्राय करून बघू, चला फोन करू यांना. आणि मग त्यांनी फोन केला. फोन केल्यावर म्हटले जे फोड अंगावरती आले होते, तुम्ही फोन केला, अर्ध्या तासामध्ये ते फोड गायब व्हायला सुरुवात गेले आणि 8 दिवसात परत माझ्या शरीरावरती त्या खपल्या सुद्धा आल्या नाही. जे कुठलं मेडिसिन करू शकलं नाही ते येशूच्या नावानं केलं. येशूचं नाव करतं बरं का. या नावामध्ये फार मोठी ताकद आहे.
आणि म्हणून इतकं मोठं नाव आम्हाला मिळालेलं आहे, नाही का? हे तर म्हणतो माझ्याकडं सोनं रूप हे असावं, काय नाही म्हणजे तुम्ही म्हणलं मग असंच राहायचं का? काय ना, ते सोनंच नाही म्हणलं चर्चच नको म्हणतील, नाही का? पण तुमच्याकडं नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नका, कारण माझा आज जो विषयच आहे तो आपल्या अभिषिक्तांचा उत्कर्ष करतो. तर म्हणतो माझ्याकडं सोनं रूप काहीच नाही, पण जे आहे ते तुला देतो येशूच्या नावानं. पहा, जिथं तुमच्याकडं काही नसतं ना, चालण्यासाठी म्हणजे पुढे जाण्यासाठी फक्त येशूचं नाव लागतं. आमेन. येशूच्या नावानं तुम्ही चालायला सुरुवात केली ना, चालता चालता तुम्ही एवढे दूर जाल की लोक तुमच्या जवळ यायचे तर त्यांना भीती वाटेल, जावं का नाही यांच्या जवळ. काल पास्टर कॉन्फरन्स होती, मग मला पण जायचं होतं, कारण पाहायचं होतं की कसं आपल्याला एसी चर्च बनवायचं ना. मग आता त्याच्यामुळे हल्ली मी सगळीकडे फिरवायला लागलो, कसं असतं काय असतं, चांगलं चांगलं कसं बनव. मग गेल्यावर मग बरेच लोक पाळत लोक आले, ते म्हटले काय उपदेश आहेत, कसले विषय आहेत, एवढे सुंदर विषय आम्ही ऐकतो. मी डोक्याला हात लावलो, सगळे ऐकतात आणि सगळे भेटायला लागले. आम्ही सगळे तुमचं एक एक उपदेशाची नावं सांगितलं, हे ऐकलं ते ऐकलं ते ऐकलं ते ऐकलं. मग एक जण आला तिथं, अहो खूप दिवसापासून प्रार्थना करतो तो तुमची भेट व्हावी, आणि बघा देवाने तुम्हाला तिथंच आणलं. सांगण्याचं तात्पर्य, एकदा तुम्ही देवाबरोबर चालायला लागला, एवढं लांब जाताना लोक तुमच्या जवळ यायला धडपडतात. हालेलुया. पण देवाबरोबर चाला, हालेलुया. आणि देवाबरोबर चालताना कोण तुमच्या संगती आहे का नाही बघायचं नाही. हालेलुया. प्रॉब्लेम आमचा काय माहिती का, बघता बघता ही आहे का ती आहे का, त्यांना काय बघायचं, ते चालणार नाही, तुम्हालाही चालू देणार नाही, पायात पाय घालून पाडतील तुम्हाला. मग देवाबरोबर चालताना फक्त देवाचा हात माझ्या हातात आहे की नाही बघायचं, कारण तो आमचा उत्कर्ष करतो, आम्हाला पुढे घेऊन जातो. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कधी कधी भयंकर प्रतिकूल परिस्थिती असते, आणि या प्रतिकूल परिस्थितीला बदलण्यासाठीच देव तशी परिस्थिती निर्माण करतो. म्हणजे गरीब बनवतो, कर्जबाजारी बनवतो, आजारी बनवतो, हातपाय तुमचे काम करत नाही. कोणीतरी मला सांगितलं, अहो कित्येक वर्ष आमच्या बेडवरती पॅरालिसिस होऊन पडली होती, आणि तुम्ही प्रार्थना केली आणि ती उठून बसली, हातपाय तिचे हलू लागले, चालू लागली, फिरायला लागलेली. मग काय प्रभू एका दिवसामध्ये असं काम करतो जे वर्षानुवर्ष घडत नाही, एका दिवसामध्ये कसं काम करतो प्रभू? सांगण्याचं तात्पर्य, अशी परिस्थिती देव याच्यासाठी निर्माण करतो की त्याचं गौरव व्हावं. आमेन. अशी परिस्थिती निर्माण झालं, तुम्ही चांगलं आहात, मग तुम्हाला काय करायचं? आता तुम्ही एकदम धट्टे खट्टे दष्टपुष्ट सगळं चांगलं आहे, तुम्हाला बीपी नाही, शुगर नाही, काय नाही, उठता खाता पिता जेवता झोपता, रात्री पण चांगली झोप लागते, हलून हलून पाणी मारून मारून उठवावं लागतं, सगळं व्यवस्थित चाललंय, तुमच्या जीवनात काय चमत्कार घडणार आहे? बरं तुम्ही चर्चमध्ये येऊन बसून आळस देणार आहे, प्रॉब्लेम नाहीत ना तुमच्याकडं, पण प्रॉब्लेम आला की काय बोलता, कोणतं वचन आहे, काय प्रभूची माझ्या संबंधाने इच्छा आहे. आणि एकदा तुम्ही देवाशी समरूप झाला, मुळामध्ये देव काय करतो माहिती का, तुम्हाला जसं तुम्हाला बघता एखादा व्यक्ती जो मतिमंद आहे किंवा जो मेंटल झालेला आहे, त्याला शॉक ट्रीटमेंट असते, म्हणजे त्याला शुद्धीवरती आणायचं असतं, आहे की नाही? तुमच्या देतात ना तुमच्या हॉस्पिटलमध्ये. योगेश फार गोळ्याचं वेळ सगळ्याचं नॉलेज त्याला, तो संगती न्यायचं म्हटल्यावर तो सगळं 15 मिनिटांनी पाणी प्या पास्टर, अरे तहान लागली जेवलं होतं, 15 मिनिटांनी पाणी प्या, त्याला न्यायचं म्हणजे सगळ्यात ते सूचनाच असतात त्याच्या, अशी गोळी खा, गोळी पण दिल्यावर हात नाही लावतो, असा काढून देतो, इतकं सिस्टमॅटिक त्याचं आहे. तुम्ही मेडिकल फील्डमध्ये राहणारे लोक, आम्हाला कळतं ह्याला शुद्धीवरती आणायचं तर त्याला शॉक ट्रीटमेंट द्यावी लागेल, का तर त्याची जी स्मृती गेली किंवा जे त्याला आठवण यायला पाहिजे, तसं देव पण आम्हाला शॉक ट्रीटमेंट देतो बरं का. बऱ्याच गोष्टी देवानं आमच्या जीवनात केलेल्या त्या आम्हाला आठवत नाही, मग असा काही शॉक देतो ते लगेच आठवतं, अरे उसने किया था. ही शॉक ट्रीटमेंट आहे. कोणती? प्रतिकूल परिस्थिती निर्माण व्हावी, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये देवाला विश्वासू राहा. देवाला नाही सोडायचं बरं का. काय झालं तर देवाला नाही सोडायचं. आजारी येऊ द्या, काय यायचं येऊ द्या, आजार कशाला आला, मग काय माझ्या प्रार्थनेचा फायदा.
अजून वाढणारे आजार. पण जेव्हा तुमची परीक्षा होती ना, परीक्षा होत असताना एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमचा उत्कर्ष सुद्धा होत असतो. एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. शमूएलाचं पुस्तक पहिले शमूएल आणि त्याचा 2रा अध्याय त्याचं 10 वचन. हा, पहिले शमूएल 2रा अध्याय 10 वचन. परमेश्वराशी झगडणाऱ्यांचा चुराडा होईल. परमेश्वराशी झगडणाऱ्यांचा चुराडा होईल. तो त्यांच्यावर आकाशातून गरजेल. परमेश्वर पृथ्वीच्या दिगंतापर्यंत न्याय करील. तो आपल्या राजास पहिले शमूएल 2रा अध्याय 10 वचन. हा, बल देईल. तो आपल्या अभिषिक्ताचा उत्कर्ष करील. कोणाचा उत्कर्ष करील? अभिषिक्ताचा. सांगायला वाटतं की नाही आमचं बरं व्हायला पाहिजे. पाळक साहेब तुम्ही प्रार्थना करा ना. बरेच लोक सांगतात आम्ही खूप कर्जामध्ये. तुम्ही ओके म्हणा, आमचं कर्ज जाईल. ती गोळी आहे का ओकेची? तुम्ही ओके म्हणा. आम्ही इंटरव्ह्यूला चाललो, तुम्ही ओके म्हणा. तुम्ही ओके म्हणला की नोकरी लागेल. आणि मी ओके म्हणतो, लागती पण नोकरी. पहा तुम्ही ते स्टेटसवर बघितलं, ओके झालं. गेले टेस्ट करण्यासाठी, ते म्हटले प्रेग्नंट आहे. कुणीतरी मला सांगितलं त्याने किती ते स्ट्रगल करत होते. त्या मुलीला लेकरूच होत नव्हतं आणि त्यांचे एवढे प्रश्न होते की त्यांच्या घर कर्जामध्ये गेलं, देणेकरीवर मारत होते, एवढं त्यांच्या घराची व्यवस्था. परंतु ते सारखे मला सांगायचे तुम्ही प्रार्थना करा, हे सगळ्यातनं प्रभू. आणि देवानं सगळ्यातनं इतकी त्यांची कॉम्प्लिकेटेड परिस्थिती, परंतु प्रभूनं त्यातनं त्यांना बाहेर काढायला सुरुवात केलं. आणि त्यांच्या मुलीला कित्येक वर्ष लेकरू होत नव्हतं आणि आता परवा त्यांनी सांगितलं की मुलगी प्रेग्नंट आहे. उत्कर्ष करतो देव. देवाला झगडणाऱ्या लोकांचा चुराडा करायला आवडतो. देव स्वर्गामध्ये काय करतो? काही लोक नुसते देवाशी फाईट करत राहतात. फुटसूट देवाला बोलायचं, तू त्यांना दिलं मला दिलं नाही, तू त्यांच्या प्रार्थना ऐकतो, तू माझ्या प्रार्थना ऐकत नाही, मी अमकं केलं तू आणि माझ्याकडं अमकं तमकं हे तमाशा करत बसायचं नाही. जेवढं तुम्ही देवाला दोष द्यायला सुरुवात करत तेवढं तो तुम्हाला बडवायला सुरुवात. लिहिलंय का नाही तसं? काय बरं, परमेश्वराशी झगडणाऱ्यांचा चुराडा होईल. काय होईल? चुराडा होईल. कधी सुद्धा देवाशी झगडायचं नाही, कारण तो प्रबळ आहे. हो, हालेलुया. तुम्हाला त्याशी झगडायचं तर तेवढं ताकद पाहिजे ना तुमच्यामध्ये. बरं, तुम्ही देवाला म्हणता की देवा मी असं केलं, मी दर रविवारी चर्चला. तू काय पुत्र दिला? देवानं जगावर एवढी प्रीती केली, आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला. तुम्ही एक तुमचा दिवस देत नाही, त्याने तर पुत्र देऊन टाकलेला आहे. तुम्ही तुमचं एक साधं पाप सोडू शकत नाही. त्यानं आपल्या पुत्राला क्रुसावरती देऊन टाकलं. त्याने दिलेल्या गोष्टी फार मोठ्या आहेत. आणि तुमचं झगडणं काय? तुमचं स्ट्रगल काय? तुम्ही जी गोष्ट देवाशी झगडत आहात त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता की देवानं माझ्या आणि जी माझी योग्यता आहे त्या योग्यतेपेक्षा कमी मला दिलेलं आहे. मी माझ्या योग्यतेकडे पाहतो, देवाच्या योग्यतेकडे पाहत नाही की त्यानं आमच्यावरती किती अनुग्रह केलेला आहे. झगडू नका देवाशी. जर तुमचा उत्कर्ष व्हायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे, तर लक्षात ठेवा कोणत्याही परिस्थितीनं तुम्ही स्वतः आणि देवासमोर जाऊन देवाशी आणि कुठल्या प्रकारचं युद्ध करू नका. विचारानं पण युद्ध करू नका. कधी कधी युद्ध शब्दानं नसतं, विचारामध्ये असतं. तोंडानं तुम्ही काही बोलत नाही, तोंडाने चर्चमध्ये आल्यावर तुम्ही प्रार्थना करता, पण कधी कधी घरामध्ये बसल्यावर डोक्यामध्ये त्या कल्पना चालू असतात. परिस्थिती तुम्हाला तसं देवाच्या विषयी नकारात्मक विचार करायला भाग पाडते आणि त्या परिस्थितीसमोर तुम्ही शरणागती पत्करता. परंतु अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, सगळं जगात बदलणारे फक्त देवच बदलत नाही. ऋतू बदलतात, आर्थिक परिस्थिती बदलती, शरीराची परिस्थिती बदलती. आज तरुण आहे, उद्या म्हातारे व्हाल. आज तुम्ही धडधाकट आहात, उद्या तुम्ही दुर्बल बनणार आहात. सगळं बदलतं, पण देव कधी बदलत नाही. म्हणून न बदलणाऱ्या देवाकडे पाहत असताना त्याच्यात आणि तुम्हाला देवानं ज्या गोष्टीसाठी अभिषेक केलेला आहे, अभिषेक तुम्हाला वेगळं करतो. आणि म्हणून लक्षात ठेवा देवाला त्याच्या अभिषिक्ताचा उत्कर्ष आवडतो. कुणाचा उत्कर्ष? अभिषिक्तांचा. आता अभिषेक म्हणजे काय हा मोठा प्रश्न आहे नाही का? आम्ही किती लाडाने नाव ठेवलं अभिषेक नाही का? आमचा अभिषेक का? तर आम्ही म्हणतो आमच्या घरामध्ये अभिषेक आहे. म्हणजे काय? लक्षात ठेवा अभिषेक हा जो शब्द आहे ना, हा शब्द म्हणजे वेगळं करणं. जसं राजाला, जसं शौला मी पाहतो,
इस्रायल लोकांमध्ये इस्रायल लोक म्हटले की आम्हाला राजा पाहिजे, राजा पाहिजे. मग देवानं शमूएलाला पाठवलं, म्हटलं जा इस्रायलमध्ये एक व्यक्ती तो सगळ्यापेक्षा उंच आहे आणि त्याची शरीरयष्टी चांगली, दिसायला छान आहे, त्याच्या डोक्यावर तो अभिषेक करतो. गेला शमूएल, त्याच्या डोक्यावर अभिषेक केला आणि लोकांमधला शौल वेगळा झाला आणि तो राजा झाला. म्हणजे तो आता सगळ्यांपेक्षा वेगळा झाला. ऐका, उत्कर्ष कोणाचा होणार आहे? जे सगळ्यांपेक्षा वेगळं. सगळ्यांपेक्षा वेगळं म्हणजे वेगळं वेगळं राहणं नाही बरं का, स्वभाव वेगळे, विचार वेगळे. लक्षात ठेवा, तुमचं बोलणं वेगळं, तुमचं एकंदरीत लोकांशी वागणं सुद्धा वेगळं. अजून एक गोष्ट मला सांगतो, तुम्ही वेगळे आहात हे ओळखायचं कसं? देवाचं वचन सांगतं, परमेश्वरानं मला अभिषेक केला. येशू संबंधानं म्हटलं, देवाच्या आत्म्याचा अभिषेक माझ्यावरती आला, दिनाना शुभवर्तमान सांगण्यासाठी, धरून नेलेल्यांची सुटका करण्यासाठी. जेव्हा तुमच्यावरती अभिषेक येतो ना, त्यास पहिल्यांदा तो अभिषेक तुम्हाला वेगळं करतो, पण तोच अभिषेक तुम्हाला लोकांमध्ये घेऊन जातो. येते का लक्षात? अभिषेक माझ्यामध्ये आला, येशूवरती अभिषेक झाला पवित्र आत्म्याचा, तो सेवेसाठी लोकांमध्ये गेला. अभिषेक जरी तुम्हाला लोकांपासून वेगळं करत असला तरी अभिषेक तुम्हाला लोकांमध्ये घेऊन जातो. म्हणजे तुमचे अभिषेकानं तुमचे देवाबरोबरचे आणि माणसांबरोबरचे नाते दृढ होतात बरं का. अभिषेक असं काम करतो. जर तुमचे माणसांबरोबरचे नातेसंबंध दृढ नसतील ना, तर देवाबरोबरचे पण नातेसंबंध दृढ नसतात. काही लोक म्हणतात नाही आम्ही देवावर प्रेम करू पण त्यांच्यावर नाही करणार. तुमच्यात कुठला अभिषेक? पहिल्यांदा अभिषेक तुम्हाला वेगळं करतो. म्हणजे ते जसं वागतात तसं मी वागत नाही, याला अभिषेक म्हटलेला आहे. त्यांना राग येतो, मला पण राग येतो. त्यांनी 2 शब्द बोलले, आम्ही 4 शब्द बोलून आलो. त्यांनी अपमान केला, त्यांनी एकदा केला तर बघा, याला 4 वेळा यांचा अपमान नाही करेल तर मग आणि मग आमच्यामध्ये अभिषेक नाही. कुठला अभिषेक? कोणता अभिषेक तुमच्यामध्ये देवानं केला? अभिषेक तुम्हाला ट्रान्सपरंट बनवतो आणि तुम्हाला अभिषेक सांगतो की तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. म्हणून लक्षात ठेवा, काही झालं तर अभिषेक असल्या कारणानं तुमच्या वर्तनामध्ये फरक येऊ देऊ नका. उत्कर्ष व्हायला पाहिजे तर तसंच राहायचंय. जन्माला आलाय, 10x10च्या खोलीत मारायचंय, काहीच बदलू नका. पण जर तुम्हाला उत्कर्ष व्हायला पाहिजे तर त्या ठिकाणात परत वाचा ते वचन. परमेश्वराशी झगडणाऱ्यांचा चुराडा होईल, तो त्यांच्यावर आकाशातून गरजेल. कुठून गरजेल? आकाशातून गरजेल. परमेश्वर पृथ्वीच्या दिगंतापर्यंत न्याय करील. तो आपल्या राजास बल देईल. आता देव तो म्हणतो मी माझ्या अभिषिक्त असणाऱ्या व्यक्तीचा उत्कर्ष करणार आहे. आता उत्कर्ष करणारे म्हणजे लगेच देव म्हणाल का ठीक आहे आता मी पास्टर तेलोरेचा उत्कर्ष करतो, मग देव लगेच रात्री अचानक काय करतो, जा तू अमक्या ठिकाणी जा, लॉटरी काढल्यावरती तुला 1 कोटीचं बक्षीस लागेल. आणि मग देवाने मला अभिषेक केला, मी गेलो पटकन लॉटरी काढली, अभिषेक असल्या कारण बाकीच्यांना नाही लॉटरी लागली, मलाच लॉटरी लागली. आणि म्हणतो अरे प्रभू, असं देव काही करत नाही बरं का. मला बरेच लोक तसं मेसेज करतात, पळक साहेब खूप कर्ज झालंय, लॉटरी काढली, आता ती लॉटरी मला लागावं म्हणून तुम्ही प्रार्थना करणार, तो ओके म्हणा. अरे मी जाऊन काढून येईल ना, आणि मलाच ओके म्हणून मलाच लागेल म्हणून. अहो असं उत्कर्ष होत नसतो. शास्त्र सांगतं देव राजाला बल पुरवतो बरं का. बल म्हणजे जिथं तुम्ही कमी पडता, मग तुम्ही कदाचित एखादी नोकरी करत असाल, तुम्हाला नोकरी लागत नसेल, पण तुमचं वागणं इतकं सुंदर आहे, तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळ्या. एवढे लोक चर्चमध्ये येतात. काही लोक रागिष्ट आहेत, काही लोक घमेंडे असतील, काही लोक लाजाळू असतील, काही लोक उदास राहणारे असतील, काही ना कुणाचा उत्कर्ष बघता येत नाही, चांगलं बघता येत, वेगवेगळ्या स्वभावाचे लोक असतात. सगळे कॅटेगरीचे लोक असतात. येशूच्या बरोबरचे लोक असे होते, तुम्ही याच्यापेक्षा वेगळे नाही. सबको अपने अपनी स्टाईल का अंदाज है. प्रत्येकाला माहिती मी काय आहे. आता हे सगळे लोक तिथे चर्च, पण एक व्यक्ती आहे ना, ती व्यक्ती मात्र देवावरती प्रेम करते. म्हणते मला जगाशी काही घेणं देणं नाही, मी कोणा व्यक्तीसाठी येत नाही, कोणा व्यक्तीचं माझं काही घेणं देणं नाही, मला फक्त देवाचा अभिषेक पाहिजे. आणि ते येते नम्रतेने प्रभूच्या घरामध्ये.
आणि प्रभू पाहतो बरं का. आता एवढे लोक चर्चमध्ये आहेत, काही लोक कुठून कुठून आलेत, मुंबईवरून आले, कोण साताऱ्यावरून, कोण कोल्हापूरमधून आले, सगळ्या लोकांना प्रभू पाहतो. परंतु सगळ्या लोकांची अपेक्षा काय, आज चर्चमध्ये गेल्यावर प्रार्थना केली की आम्ही घरी जाऊन जाता जाता चमत्कार करू. सगळ्यांच्या बाबतीत नाही घडणार तसं. पण काही लोक येताना ते असा विचार करत आहे की अभिषेक तर माझ्यामध्ये, पण माझा अभिषेक मी घेऊन जाताना आता मी पूर्वीसारखं नाही जगणार. ऐका, आता अजून एक गोष्ट मला सांगतो. शाऊलाला ज्यावेळेस अभिषेक करायचा होता ना, त्या शाऊलाला त्याच्या बापानं गाढवी शोधायला पाठवलं, जा गाढव शोधून घेऊन ये. आता शौलावर ते अभिषेक झाला, शौल परत गाढव शोधायला जाईल का? पहिले गाढव सोडली पाहिजे ना. नाही, पूर्वी माझं काम गाढव शोधणं होतं, पण आता तुला राजाचा अभिषेक झाला, मग तू गाढवाच्या सहवासात कसा जाशील? हेच गोष्ट आहे. जेव्हा तुमच्यामध्ये अभिषेक येतो ना, तर तुमचे विचार जे आहेत ना, ते विचार बदलणं फार उत्कर्ष व्हायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे. देव सगळ्यांचा उत्कर्ष करत नाही. कुणाचा करतो? अभिषिक्ताचा. म्हणजे ज्याला आपल्या अभिषेकाची किंमत कळते. अहो, तुम्हाला अभिषेकाची किंमत कळली पाहिजे. समजा मला देवानं इतक्या मोठ्या सेवेचा अभिषेक दिलेला आहे, मला त्या ठिकाणामध्ये देवानं जी जागा दिलेली आहे, मला माहिती माझ्या जागेची किंमत काय, माझं अनॉइंटिंग मला माहिती आहे, आणि मी माझ्या अनॉइंटिंगला काही केलं तरी जाऊ द्यायचं नाही. कारण त्या अनॉइंटिंगनी मला इथपर्यंत आणलेलं. मी बऱ्याच लोकांशी बोलताना म्हणत असतो, काही लोकांना सांगताना सांगतो, मी देवाकडे इतकं आयुष्य मागितलंय ना, की ते आयुष्य फक्त ज्या दिवशी मला बोलता येणार नाही त्या दिवशी प्रभूनं घेऊन जावं, मला त्याच्यापेक्षा जास्त नाही जगायचं. पण जोपर्यंत माझ्याकडे सेवा करण्याची ताकद आहे ना, तोपर्यंत प्रभूनं, मग ते किती काय आयुष्य असतं, नाही ते 100 असू, नाही तर 50 असू, नाही तर 60 असू, नाही तर 70 असू, पण जिथपर्यंत मला प्रभूची सेवा करता येईल, बोलता येईल ना, तेवढं आयुष्य प्रभूनं मला द्यावं. अगदी माझं प्रामाणिक मत आहे. का? कारण अभिषेक आहे, तर तो अभिषेक शेवटच्या क्षणापर्यंत राहणार. तुम्हाला देवानं वेगळं केलंय. वेगळ्या माणसानं वेगळंच जीवन जगलं पाहिजे ना, वेगळं जीवन जगलं पाहिजे. काहीतरी तुमच्याकडे अनॉइंटिंग आहे आणि तुमचं अनॉइंटिंग तुम्हाला कळतं, परंतु तुमच्या अभिषेकात तुम्ही राहू नये याच्यासाठी तो प्रयत्न करणार नाही का? असं लिहिलंय. हा अभिषिक्त करूब होता. कोण? सैतान. तो स्वर्गामध्ये होता आणि तो अभिषिक्त करूब होता. म्हणजे देवानं त्याला अभिषेक देऊन वेगळं केलं. त्याची काय कामगिरी सोपवली ती? त्याला सांगितलं तू वर्शिप करायची. अभिषेकानं त्याला वर्शिपची जबाबदारी सोपवली. गॅब्रियलला त्याने सांगितलं तुला अभिषेक कशाचा झाला? तू संदेश घेऊन जायचा. मिखायला सांगितलं तुला लढण्याचा अभिषेक आहे. आणि मग जे ते आपापल्या कामामध्ये व्यस्त होतं. आता काय झालं माहिती का? इकडं अभिषिक्त करू लुसिफर, याच्या डोक्यामध्ये दुसरंच काहीतरी आलं. पहा, मी हे का तुम्हाला सांगतो माहिती का? ज्याच्या डोक्यात दुसरं काहीतरी आलं, तो तुमच्या डोक्यात दुसरं काहीतरी घालणार नाही का? तुम्हाला तुमच्या अभिषेकापासून मुळामध्ये जसं देवाला तुमचा उत्कर्ष करायचा, याला तुमची वाट लावून टाकायची, सैतानाला तुमची वाट लावायची नाही का? मग त्याला तुमची वाट लावण्यासाठी तो काय करतो? तो म्हणतो अभिषेक घ्या, पण अभिषेकात टिकून राहू नका, कारण अभिषेक तुमचा उत्कर्ष करणार. म्हणून लक्षात ठेवा, बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये प्रगती न होण्याचं कारण काय, पुढे न जाण्याचं कारण काय? ते प्रार्थना करत नाहीत अशातला भाग नाही, ते चर्चला जात नाही अशातला भाग नाही, ते सेवा करत नाही अशातला भाग नाही. सगळ्या गोष्टी ते करत आहे, पण अभिषेकाला जे विश्वासू राहायला पाहिजे त्या अभिषेकाला विश्वासू राहत नाही. त्या अभिषेकाला विश्वासू राहण्यासाठी ऐका बरं का, शौलाला अभिषेक असताना दाविदाला पण अभिषेक झाला. आता दाविदाला अभिषेक झाल्यावर दावीद सुद्धा राजा आहे, परंतु या राजानं शौलाला मारण्यासाठी अभिषेक घेतला नव्हता. येते का लक्षात? उत्कर्ष तुम्हाला करायचा आहे, परंतु दावीद म्हणतो अभिषिक्ताच्या विरोधामध्ये माझा हात न चालू. आता सगळ्याला अभिषेक आहे की नाही? इथं असणाऱ्या प्रत्येकाला अभिषेक आहे. मग माझा अभिषेक, मला दाविदासारखं माझी प्रगती व्हायला पाहिजे, माझी उन्नती व्हायला पाहिजे. मग मी जो समोर असणारा व्यक्ती त्याचा घात करू नये. समोरच्या व्यक्तीला मारल्यावरती मी राजा होईल असं नाही. मी तुम्हाला दाखवणार आहे, शास्त्रामध्ये ते वाचत होतो मी, अभिषिक्ताचं उत्कर्ष. हे फक्त टायटल मला जवळजवळ 6-7 महिन्यापूर्वी सापडलं होतं की देव आपल्या अभिषिक्ताचा उत्कर्ष करेल, परंतु त्याला जे सराउंडिंग वचन आहेत
त्याला मला समजतच नव्हतं की कशा पद्धतीनं देवाला मला समजावून सांगायचं. मग निवांत बसल्यावरती आणि त्याच्यावर मनन करत असताना देवानं ते मला शिकवलं. तो म्हटलं अभिषेक जो आहे ना, तो अभिषेक उत्कर्ष करत असतो. देव त्याच्या अभिषिक्तांचा उत्कर्ष करतो. आता अभिषिक्ताचा उत्कर्ष होत असताना कधी कधी मला असं वाटतं की माझ्या अभिषेकाच्या आड शौलाचा अभिषेक येतो. पण दाविदाची त्या प्रकारची धारणा नव्हती. त्याला माहितीये माझा अभिषेक शौलामुळे अडला जाणार नाही, कारण अभिषेक देणारा देव आहे. या पृथ्वी तलावरती राहत असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणताही अभिषिक्त व्यक्ती कोणती पण असू द्या, ज्या व्यक्तीला अभिषेक आहे, ज्याला देवानं वेगळं केलेलं आहे. आणि मला पुन्हा तुम्हाला सांगायचं, सगळ्याला देवानं अभिषेक देऊन वेगळं केलेलं. ज्या अर्थी तुम्ही इकडं आला, ज्या अर्थी तुम्ही परमेश्वराच्या मंदिरामध्ये आला, ज्या अर्थी तुम्ही दूर गावावरून या ठिकाणामध्ये आला, तुम्हाला प्रभूनं वेगळं केलेलं आहे. आणि हा अभिषेक तुम्हाला एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जात आहे, उत्कर्ष करत आहे प्रभू. मग तुम्ही सेवा करताना सेवेची अतिउच्च शिखरावरती प्रभू तुम्हाला नेणार आहे. सेवा हा अभिषेक आहे. कदाचित तुम्ही तुमचा बिझनेस करत असाल, तुमची नोकरी करत असाल, तुमचं कामकाज करत असाल, एज्युकेशन घेत असाल, या एज्युकेशनला पण देव उंच शिखरावरती घेऊन जाणार आहे. तुम्हाला जगाची मदतीची गरजच लागणार नाही, कारण शास्त्र सांगतं मी तुम्हाला, देव राजाला बल पुरवतो. ज्यास तुम्हाला तो अभिषेक करतो ना, त्याच्यासाठी लागणारी एक्स्ट्रा एनर्जी, बल म्हणजे एक्स्ट्रा एनर्जी. समजा एखाद्या व्यक्तीनं व्यापार करायचं ठरवलं आणि देव म्हटलं ठीक आहे, आता मी तुला तू व्यापार करतो, अहो सक्सेस मिळत नाही, पुढे जायचंय, कसं काय जाणार आहे? मग तुम्ही म्हणाल काय केल्यानं सक्सेस मिळणार आहे? तुम्ही अभिषेकामध्ये राहून तुमचा व्यापार करा, अभिषेकामध्ये राहून तुमची नोकरी करा. आणि तुम्ही अभिषेकामध्ये राहून जर तुमची नोकरी केली, अभिषेकामध्ये राहून तुमचा व्यापार केला, अभिषेकामध्ये राहून तुमचं कुटुंब चालवलं, अभिषेकामध्ये राहून तुमचं असणारं शिक्षण तुम्ही चालू ठेवलं, तर लक्षात ठेवा या अभिषेकाचं वैशिष्ट्य काय माहिती का? देव राजाला बल पुरवतो. तुम्हाला देव बल पुरवतो हे तुमच्या लक्षात काय येत नाही. मग ज्या व्यक्तीला अभिषेक आहे ना, आता पहा अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, अभिषेक झाल्या झाल्या राजा होत नाही हो. दाविदाला देवाने अभिषेक केला, मग राजा दावीद म्हटलं शौला सर गादी सोड, आता मला गादीवर बसायचं, देवाने मला अभिषेक केला. जेव्हा अभिषेक होतो ना, त्यास अभिषेक नष्ट करण्यासाठी शौलपणा असणारे शौलानं दाविदाला पुष्कळ वेळा मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण दावीद, त्याला एकाच गुहेमध्ये दोघं जण सापडले, पण दाविदानं त्याला मारलं नाही. त्याला माहितीये माझा अभिषेक योग्य समयी माझा उत्कर्ष करणार आहे, म्हणून दाविदाची स्वतःची साक्ष काय, त्यानं मला धुळीतनं काढून राजगादीवरती बसवलं. त्यानं बसवू द्या, त्याला तुम्हाला बसवण्याची ताकद आहे. तुम्ही दुसऱ्याच्या जागेवर जाऊन अभिषेक कधी मिळवू शकत नाही. तुम्हाला तुमचा अभिषेक आहे. आता मम्मी म्हटलं नाही मला बेनियन व्हायचंय, माझ्या डोक्यात आली कल्पना. आता पूर्वी ज्यावेळेस मी नवीन सेवेमध्ये होतो त्यावेळेस मला एक दिवस बेनियन बनायचं मला. आणि नंतर मधल्या काळामध्ये मी ज्यावेळेस मीटिंग करायला लागलो, मग बरेच लोक माझ्याकडे यायचे आणि ते म्हणायचे तुम्ही महाराष्ट्राचे बेनियन दिनाकरण आहात. आणि लय फुगायचो मी, मला तेव्हाच नव्हतं माहिती. अरे वा, आलो, जे माझं स्वप्न होतं. नंतर मला कळलं नाही रे, माझा अभिषेक सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. हालेलुया. पेत्र पेत्रच आहे, दावीद दावीदच आहे, एलिया एलियाच आहे, आणि तेलोरे तेलोरेच आहे. हालेलुया. दुसरा पीस होणारच नाही. हालेलुया. बेनियनला कुठं कीबोर्ड येतो, मला कीबोर्ड येतो. बेनियनला कुठं गाता येतं, मला गाता येतं. बेनियनला कुठं ड्रम येतं, मला ड्रम येतो. बेनियनला कुठं मराठी येतं, मला मराठी येतं. माझा अभिषेक वेगळा, त्यांचा अभिषेक वेगळा आहे. आणि त्यांना कुठं शिलो चर्च आहे, मला शिलो चर्च आहे. सगळं वेगळं आहे. ते कुठं सोलापूरमध्ये सेवा करतात, मी अशा ठिकाणी सेवा करतो जिथले लोक कठीण आहे पण देव त्यांना बदलत आहे. तुमचा अभिषेक तुम्हाला वेगळं करत असतो, कोणती का परिस्थिती असेल. तसंच राहा. तुम्हाला वाटतं तुम्ही राहता ती जागा आणि त्या जागेत तुमची प्रगती नाही, असं होऊ शकतच नाही. ज्या ठिकाणात तुम्ही राहता ना, त्याच ठिकाणामध्ये तुमचा अभिषेक तुमच्या लोकांसमोर तुम्हाला उंच करणार. मी दाखवून देईल पवित्र शास्त्रामध्ये. मला वाटतं ते वचन खरं तर दुसरीकडं ते करायला पाहिजे होतं. पहिले इतिहास ते तिसरा आलाय मुद्दा, पण आपण त्या ठिकाणात पहिले इतिहास 29 अध्याय आणि 25 वचन. हा, पहिले इतिहास. परमेश्वराने शल्मोनाचा सर्व इस्रायलला देखत
अत्यंत उत्कर्ष केला. परमेश्वरानं शल्मोनाचा शल्मोनाचा सर्व इस्रायला देखत कुणावर देखत हो? सर्व इस्रायला देखत इस्रायला देखत अत्यंत उत्कर्ष केला. किती उत्कर्ष? अत्यंत. आता शब्द अत्यंत का वापरला माहिती का? तिथं असं म्हटलं, अभिषेक जर तुमच्याकडे असेल तर या अभिषेकाला अडखण करणारे लोक पण तुमच्या समोर असणार आहे. आता थोडक्यामध्ये मी समजा मी कुठंतरी एका स्लम एरियामध्ये राहत आहे, किंवा मी ज्या ठिकाणामध्ये राहतो तिथे सगळे गरीब लोक आहेत, किंवा मी ज्या एरियामध्ये राहतो त्या ठिकाणामध्ये कोणाचेच बंगले नाहीत, एकदम साधे लोक आहेत, पत्र्याच्या खोल्या आजूबाजूला आहे. मी पण पत्र्याच्या खोलीमध्ये राहतो. आणि मग मला प्रश्न पडतो, आता मी पत्र्याच्या खोलीमध्ये राहतो, मग मी कधी बंगल्यात जाणार आहे? प्रश्न असा पडतो, मी एवढे दिवस प्रार्थना करतो, मी पत्र्याच्या खोलीमध्ये काय? आता शल्मोना संबंधानं म्हटलं, देवानं त्या शल्मोनाचा उत्कर्ष सर्व इस्रायल लोकांसमक्ष केला. ज्यावेळेस तुम्हाला हे समजेल ना देवाचं वचन, त्यावेळेस तुम्हाला कळेल, तुम्ही ज्या सराउंडिंग मध्ये राहताना ही सराउंडिंग, ही परिस्थिती अशा पद्धतीची देव निर्माण करतो की त्या लोकांना तुमची साक्ष पाहून प्रभूकडे वळावं. देव जिवंत आहे, तो चमत्कार करतो. आणि ज्यावेळेस ते तुमच्याकडे पाहतील ना, तर ते म्हणतील, अरे पूर्वी हा आमच्या बरोबर राहत होता. मी आता कधीतरी औंधला गेल्यावर ते मागच्या रविवारी पण चर्चला आपल्या काही लोक आले होते, आणि चर्च सुटल्यावर ज्या पूर्वी आम्ही एकत्र होतो, मग त्यांनी मला ओळखलं, पण मी त्यांना ओळखायला तयार नाही, कारण फार जुनं. मला वाटतं पुन्हा भेटली का नाही कोणच ठाऊक. हां, आले होते जे आपले काळेवाडीमध्ये आपण सगळे एकत्र होतो, त्यातल्या त्या सिस्टर आल्या होत्या. आणि मग ते सुटल्यावरती प्रशांत सांगायला लागले, ते एवढे एक्साइट झाले होते, अरे हा मनोज आपण होतो, तो एवढा कसं काय पुढे गेला, कसं काय असं झालं? अभिषेक असेल तर तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळं बनता. त्या प्रकारची परिस्थिती तुमच्यासमोर ज्यावेळेस एक दिवस असं असेल, मला आठवतं की त्या दिवसामध्ये माझ्याकडं काही नव्हतं. आमच्या घरामध्ये जर तुम्ही आला तर छोट्याशा 2 रूम, आणि त्या 2 रूममध्ये राहताना आमच्या घरामध्ये चांगले कपडे नव्हते, चांगला बिछाणा नव्हता, चांगली भांडी नव्हती, सगळं काही एकदम, जर तुम्ही बघितलं तर कोणी विश्वास पण ठेवू शकणार नाही अशा प्रकारची परिस्थिती होती. अशा परिस्थितीचा सामना केला. मग त्या परिस्थितीमध्ये आम्ही जर देवाला विश्वास राहून पुढे निघालो, शास्त्र काय सांगतं, अशा प्रकारचं सराउंडिंग देव मुद्दाम निर्माण करतो. आता शमूएला संबंधानं म्हटलं, देवानं शब्द जर एक बायबल मधला प्रत्येक शब्द ज्या त्याच्यामध्ये नोंद केला जातो ना, त्या शब्दाला वजन आहे, वेटेज आहे. का तिथं लिहिलं, इस्रायल लोकांसमक्ष त्याचा उत्कर्ष केला. वाचा बरं ते वचन. परमेश्वराने शल्मोनाचा सर्व इस्रायला देखत अत्यंत उत्कर्ष केला. हा शब्द आता तुम्ही घरी जाऊन हे सगळं वाचा बरं का. मी तुम्हाला इथं वाचत बसायला मग आपले सगळं संदेश जे तो डायव्हर्ट होऊन जाईल, आणि तेवढा वेळ नाही आपल्याला, तासाभरात संदेश संपवायचा असतो. त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो, घरी जाऊन वाचा. इस्रायल लोकांसमक्ष देवानं त्याचा उत्कर्ष केला. का केलं देवाने असं? हा जो शल्मोन आहे ना, हा शल्मोन आम्ही पाहतो की या शल्मोनाच्या बाबतीमध्ये अशा ज्या घटना घडल्या होत्या की शल्मोन हा बथशेबेचा मुलगा, आणि बथशेबा कोण आहे माहिती का? दाविदानं जिच्या संबंधाने व्यभिचार केला, जिच्या संबंधाने आम्ही पाहतो की त्या दुसऱ्याची सैनिकाची बायको घरामध्ये आणली आणि तिच्याबरोबर त्याने व्यभिचार केला. आता अशा व्यभिचार करणाऱ्या स्त्रीचा मुलगा देवानं मारून टाकला. आणि ज्या दाविदानं पश्चाताप करून देवाच्या मंदिरामध्ये जाऊन त्यानं विलाप केला, सगळं काही केलं. आणि असं लिहिलं की मुलगा मेल्यावर जाऊन त्यानं परत परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन उपासना केली, आराधना केली, आणि त्याचा परिणाम म्हणून देवानं त्याला शल्मोन दिला. म्हणजे जे गेलं, ऐका बरं का, आता कोणाचा उत्कर्ष होणार आहे मी त्याच्या संबंधाने सांगत आहे. आता दाविदाचा जो मुलगा बथशेबेपासून झाला तो मेला, दाविदाला वाईट वाटलं, आता मेला, आणि तो लगेच परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि देवाची उपासना आराधना केली. कधी कधी तुम्हाला अभिषेक असताना सुद्धा ज्या चुकीच्या गोष्टी तुम्ही करतात तो देव काढून टाकतो. ऐका, देवाला वाटत नाही तुमच्यामध्ये चुकीच्या गोष्टी असाव्या, तो काढून टाकतो. चुकीच्या गोष्टी निघून गेल्या म्हणून तुम्ही देवाच्या मंदिरावरती किंवा देवाच्या सानिध्यावरती आणि कुठल्या प्रकारचा राग व्यक्त करू नका, जो दाविदानं केला नाही. त्याचे ते सगळे आणि मंत्रिमंडळ म्हणतं, आता हा मुलगा मेला तर राजा आजारी पडलाय तर जेवण पाणी त्यानं बंद केलंय, 8 दिवस झालं जेवायला तयार नाही. आता मुलगा मेल्याची वार्ता ऐकल्याबरोबर तर त्याचं कसं व्हायचं? पण त्याच्या कानावर वार्ता गेली, तो उलटा म्हटला, नाही आता मी जाणार आहे आणि जेवण तयार करा, मी आंघोळ करतो, आणि सगळ्यांच्या बरोबर पंक्तीला बसला, लोकांना राहवलं नाही. ते म्हटलं, अरे असं कसं?
मुलगा जिवंत होता, आजारी होता, त्यास तर तू अन्न पाणी सोडलं आणि आता मुलगा मेल्यावर जेवायला लागला उलटा, मंदिरात जाऊन दंडवत घालतो. तो म्हटला की ते माझ्या हातामध्ये नाही, आता देवाचं मन मी बदलणार नाही. त्याला कळलं हे माझ्यासाठी चांगलं नाही, माझ्या चुकीबद्दल तो मुलगा मेलेला आहे. काही गोष्टी देव तुमच्याकडनं काढून टाकतो ना, त्या तुमच्या चुकीच्या गोष्टी असतात, त्या गेल्या म्हणून देवाच्या मंदिरावर पण रोष धरू नका. तेवढाच प्रभावीपणे देवाच्या मंदिराचा, ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य नव्हती म्हणून सोडून द्या. आणि अशा परिस्थितीमध्ये मग आता देव त्या ठिकाणात, देव तो देव आहे, तो देव काय म्हटलं माहिती का, तुझ्या पोटी असं लिहिलं, जो मुलगा मेला आणि त्याच्या ऐवजी देवानं शलमोन दिला. ऐका आता त्याच्या पलीकडे जाऊ. आता शलमोन मोठा झाला, दाविदाला अजून मुलं होती, तर शलमोन हा जो आम्ही बतशेबेपासून झालेला मुलगा, या मुलाला कोण राजा करू देणार आहे. तो ओळखतो की ही दाविदाची पत्नी होण्याचे योग्य नाही, राजानं कुमारिकेवर लग्न करायला पाहिजे. राजानं तर दावीद ज्यास म्हातारा झाला, आता म्हातारा झाल्यावर असं लिहिलं, राजाला ऊब येण्यासाठी त्यानं कुमारिका शोधली, म्हणजे राजानं कुमारिकेवर लग्न करायला पाहिजे होतं. मग आता दावीद म्हातारपणी कुमारिकेशी लग्न करतो. मग प्रश्न हा उपस्थित होतो, त्या कुमारिकेशी त्याने लग्न केलं नाही आणि तिला मुलगा झाला, मग तो कसं काय राजा होणार आहे, तो त्याला कोण राजा करणार आहे. आणि घडलं काय माहिती का, ज्यास दावीद म्हातारा झाला त्यास अबशालोम, या अबशालोमानं काय केलं, सगळे लोक आपल्या बाजूला फितवले आणि मग एक दिवस जाहीर केलं की मी राजा आहे. आणि मग दावीद घाबरून म्हटलं, अरे अबशालोम आपल्या मला मारेल आणि आपल्याला सगळ्याला मारेल, आपण पळून जाऊ. आणि मग राजा पण पळून गेला, लपून राहिला. आता इथं देवानं ठरवलं होतं, कुणी ठरवलं, देवाने. उत्कर्ष कोण करतो, परमेश्वर. मग देव ठरवतो, तर अबशालोम अडवणारा कोण, हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये अबशालोम असणार आहे. ते तुमच्या उत्कर्षाला, तुम्हाला पुढे जाण्यासाठी पुष्कळ अटकाव करणार आहे, ते नाही तुम्हाला पुढे जाऊ देणार आहे. पण तुम्ही अबशालोमाचा विचार करण्याच्या ऐवजी देवाच्या शब्दाचा विचार करा. आमेन. दाविदानं बतशेबेला सांगितलं होतं की लक्षात ठेव की तुझाच मुलगा शलमोन हा राजगादीवरती बसणार आहे, शलमोन राजगादीवरती बसणार आहे, कारण तो देवाचा शब्द होता. असं का म्हटला तो, शलमोनच राजगादीवरती, अबशालोम सुंदर होता, इतका छान होता आणि दाविदाचा तो पण त्याच्या हाडाचा